मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का एस राजामौलींच्या वाराणसी या मूवी मध्ये अशा काही गोष्टी घडल्या आहेत ज्या भारतीय सिनेमात आतापर्यंत कधीच घडल्या नाहीयेत. गेल्या काही वर्षात आपण भारतीय सिनेमात खूप काही गोष्टी बघितल्या, पण वाराणसी हा चित्रपट का वेगळा आहे हे तुम्हाला कदाचित अजूनही समजलं नसेल. कारण इथे फक्त नवा मूवी नाहीये, तर इथे इंडियन सिनेमाचं भविष्य जन्म घेत आहे. पहिली गोष्ट म्हणजे राजामौली हा माणूस जेव्हा नवीन प्रोजेक्ट सुरू करतो तेव्हा तो एक मूवी नाही बनवत, तर तो एक जग तयार करतो. आधी बाहुबली आणि नंतर RRR ने तर जगभरात भारतीय सिनेमाची ओळखच करून दिली. या मूवी बद्दल तर एकच बोललं जात आहे की ही राजामौलीची सर्वात वाईल्ड, सर्वात एम्बिशियस अशी मूवी असणार आहे. या मूवीवर राजामौलीने तब्बल 4 ते 5 वर्ष काम करत आहेत आणि ही मूवी 2027 ला रिलीज केली जाणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या मूवी मधील स्टार महेश बाबू. लोकांना वाटतं हा एक फक्त स्टार ऍक्टर आहे, पण वाराणसीमध्ये पहिल्यांदाच त्याला असा काही रोल मिळतोय ज्यात त्याचा फिजिकल लेवल, माइंडसेट आणि स्क्रीन प्रेझेन्स सगळंच वेगळ्या स्केलवर जात आहे. शूटिंग सुरू होण्याआधीच त्याने हॉलिवूड स्टाईल ट्रेनिंग सुद्धा घेतलं आहे, कारण राजमौली यांना त्याला एका ग्लोबल स्टार सारखा प्रेझेंट करायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे वाराणसी हा मूवी फक्त सेटवर उभा नाही राहणार, तर या प्रोजेक्टचं जग तयार केलं जात आहे. म्हणजेच स्टोरी, कॅरेक्टर्स, लोकेशन्स, कल्चर हे सगळं इतकं डिटेल मध्ये होतंय की मार्वल किंवा स्टार वॉर्स सारख्या मूवींसारखं युनिव्हर्स तयार केलं जात आहे. हा चित्रपट भारताला फक्त मोठा नाही बनवणार, तर तो जगात आपली ओळख निर्माण करणार आहे. कारण हा पहिल्यांदाच भारतीय थ्रिल ऍडव्हेंचर मूवी असणार आहे, जसं व्हिजन हे फक्त इंडियन मार्केटसाठी नाही, तर ते पूर्ण इंटरनॅशनल थिएटरसाठी सेट केलं जात आहे. तर मित्रांनो, मला कमेंट मध्ये नक्की सांगा की वाराणसी हा आपल्या हाईपला जस्टिस करू शकेल का, आणि हा चित्रपट पुढचा आदिपुरुष तर होणार नाही ना, हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी व्हायरल गोष्टीला हक्काने फॉलो करा, कारण इथे घेतलेलं नॉलेज वाया जात नाही.